हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलांडे. वेलकम टू प्रियाशारी लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्त्रोतस या टॉपिकबद्दल अभ्यास करणार आहोत. हा जो टॉपिक आहे हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ आणि SAQ साठी विचारला जाणार आहे. या टॉपिकवर LAQ विचारला जाणार नाही. त्यामुळे जे शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे ते आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच MCQ आणि SAQ या टॉपिकवर विचारले जाणार आहे. स्त्रोतस व्याख्या काय आहे स्त्रोतसाची? तर स्त्रवणात स्त्रोतांसी असा रेफरन्स आलेला आहे चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 30 मध्ये. स्त्रवणात स्त्रोतांसी म्हणजेच काय? तर ज्याचं स्त्रवण होतं, ज्याच्यामध्ये स्त्रवण होतं, काहीतरी सिक्रिशन होतात किंवा असं काही एक भावपदार्थ किंवा असा काही एक शरीरातील घटक ज्याच्यामधून काहीतरी स्त्रवण होत राहतं किंवा ज्याच्यामधून काहीतरी सिक्रिशन्स होत राहतात, त्याला आपण स्त्रोतस असं म्हणणार आहोत. दुसरा एक रेफरन्स आहे सुश्रुत संहितेमध्ये. सुश्रुत संहिता शारीरस्थान अध्याय 9. काय सांगितलेलं आहे? मूलात खादंतरम देहे प्रसृतम तू अभिवाही यत् स्त्रोतस तद इति विज्ञेयम सीराधमनी वर्जितम. हे जे असे श्लोक असतात हे MCQ साठी विचारले जाऊ शकतात. म्हणजे पूर्ण श्लोक असेल आणि सीराधमनी वर्जितमला डॅश डॅश असेल. म्हणजे मूलात खादंतरम देहे प्रसृतम तू अभिवाही यत् स्त्रोतस तद इति विज्ञेयम आणि ब्लँक स्पेस असेल. तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचे सीराधमनी वर्जितम. तर म्हणजे काय आहे या श्लोकाचा अर्थ? मूलात खादंतरम देह म्हणजे शरीरामध्ये हे जे काही आहे त्याचे जे मूल स्थानं आहेत, मूल स्थानं आहेत ती ख आहेत. ख म्हणजे त्याच्यामध्ये अवकाश आहे, पोकळी आहे. तर ज्याची मूलस्थानं ज्या शरीर घटकाच्या मूल स्थानामध्ये पोकळी आहे, अवकाश आहे, असं काही शरीर घटक ज्याच्यामधून प्रसृतम तू अभिवाही, ज्याच्यामधून शरीर घटकांची पदार्थांची वहन केलं जातं. अभिवाही म्हणजेच शरीर घटकांचे किंवा पदार्थांचं ज्याच्यामधून वहन केलं जातं, काहीतरी कॅरी फॉरवर्ड केलं जातं, अशा या शरीर घटकाला, भावविशेषाला स्त्रोतस असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याची मूलस्थानं ही पोकळ आहेत, ज्याच्यामध्ये अवकाश आहे आणि ज्याच्यामधून शरीर घटकांचे किंवा भावपदार्थ जे आहेत, शरीरातले जे पदार्थ आहेत, रस रक्त सारखे जे पदार्थ आहेत, हे ज्याच्यामधून वाहून नेले जातात, ज्याच्यामधून ज्याचं प्रॉपर कॅरी फॉरवर्ड केले जातात, त्याला स्त्रोतस असं म्हटलं जातं. तद इति विज्ञेयम स्त्रोतस म्हणजे त्याला स्त्रोतस असं म्हटलं जातं. बट पुढे काय सांगितलेलं आहे? सीराधमनी वर्जितम. पण या स्त्रोतसांमध्ये आता आपण विचार करायला गेलो तर सीरा आणि धमनी जे आर्टरीज आहेत, वेन्स आहेत, हे देखील आतून पोकळ आहेत. तर यांचा देखील समावेश स्त्रोतसामध्ये होतो का? तर नाही. वर्जितम म्हणजेच सीरा आणि धमनी, आर्टरीज आणि वेन्स यांना सुश्रुतांनी स्त्रोतसामध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. तर हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आचार्य सुश्रुतांनी सीरा आणि धमनी यांना स्त्रोतसामध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. तर स्त्रोतस कशाला म्हणायचं? स्त्रवणात स्त्रोतांसी म्हणजे ज्याच्यामध्ये स्त्रवण होतं, काही सिक्रिशन्स होतात, त्याला स्त्रोतस म्हटलं जातं. किंवा दुसरा एक रेफरन्स आहे तो म्हणजे ज्याच्या मूलस्थानामध्ये अवकाश आहे, पोकळी आहे आणि ज्याच्यामधून पदार्थांचं वहन केलं जातं, शरीरामधून ते एका जागेवरून दुसऱ्या जागी त्यांचं वाहून नेलं जातं, त्याला स्त्रोतस असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये सीरा आणि धमनीचा उल्लेख किंवा अंतर्भाव केलेला नाही. स्त्रोतसाचे पर्याय काय काय आहेत? तर चरक संहिता विमानस्थान अध्याय 5 स्त्रोतो विमान या अध्यायामध्ये स्त्रोतसाचे पर्याय सांगितलेले आहेत. स्त्रोतांसी, सीरा, धमनी. आता इथे पर्याय सीरा आणि धमनी दिलेत, म्हणजेच आचार्य सुश्रुतांनी सीरा आणि धमनी यांना स्त्रोतसांमध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. पण चरकांनी मात्र सीरा आणि धमनी हे देखील स्त्रोतसांचे पर्याय सांगितलेले आहेत. स्त्रोतांसी, सीरा, धमन्याः, रसायन्याः, रसवाहिन्याः म्हणजे रसधातूचं वहन केलं जातं म्हणून रसवाहिनी असं देखील स्त्रोतसाला पर्याय दिलेला आहे. नाड्याः म्हणजे एक प्रकारे ती ट्युबिकल काय म्हणू शकतो आपण, ट्युबल स्ट्रक्चर असतं, एक पाईप सारखं ते असं वाहून नेणारं स्ट्रक्चर असल्या कारणानं त्याला
नाड्याहा म्हणजेच नाडीप्रमाणे पाईप सारखं स्ट्रक्चर असल्यामुळे त्याला नाडी हा देखील स्रोतसाला पर्याय शब्द दिलेला आहे. पंथानहा म्हणजे एक पथ आहे, रस्ता आहे, मार्ग आहे, त्यामुळे त्याला पंथानहा असा देखील पर्याय दिलेला आहे. मार्ग हा म्हणजे कोणतेही जे शरीरातील पदार्थ आहेत, भावपदार्थ आहेत, ते वाहून नेण्यासाठी एक रस्ता, एक मार्ग या स्रोतसांमुळे तयार होतो, त्यामुळे त्याला मार्ग हा देखील पर्याय आहे. शरीर छिद्राणी शरीरामधील छिद्र, शरीर छिद्राणी असा देखील पर्याय आहे. संवृत्त असंवृत्तानी हा देखील पर्याय आहे. स्थानानी पर्टिक्युलर भाव पदार्थ वाहून नेण्यासाठी एक विशेष स्थान आहे, त्यामुळे त्याला स्थानानी. आशया हा सॉरी म्हणजेच भाव पदार्थ वाहून नेण्यासाठी एक पोकळी आहे, एक आशय आहे, म्हणून त्याला आशय हा. निकेत निकेताश्चेती म्हणजेच निकेत हा देखील स्रोतसाचा पर्याय आहे. शरीर धातू अवकाशानाम लक्ष अलक्षाणाम नामानी भवंती. तर हे स्रोतसांचे पर्याय आहे. तर हे पर्याय देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, कारण MCQ मध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी स्रोतसांचे पर्याय कोणते आहेत. तर त्यामध्ये कदाचित असेल सीरा, धमनी, रसायन्याह आणि ऑल ऑफ द अबव. तर आपल्याला हे जर स्रोतसांचे पर्याय माहिती असतील तर आपण करेक्ट ऑप्शन चूज करू शकतो. स्रोतसांची संख्या किती आहे? तर यावंताः पुरुषे मूर्तिमंतो भाव विशेषा तावंताः एव अस्मिन् स्रोतसं प्रकार विशेष. म्हणजे शरीरामध्ये जेवढे काही मूर्तिमंत भाव विशेष आहेत, म्हणजे जे काही शरीरातले पदार्थ आहेत, जेवढे पदार्थ आहेत तेवढे स्रोतसांचे प्रकार किंवा स्रोतसांची संख्या सांगितलेली आहे. त्यामध्ये स्रोतसांचे दोन मुख्य भेद आहेत, बहिर्मुख स्रोतस आणि अंतर्मुख स्रोतस. तर बहिर्मुख स्रोतस म्हणजे ज्याचे ओपनिंग शरीराच्या बाह्य अंग किंवा शरीराच्या बाहेर ज्या स्रोतसांचं ओपनिंग आहे त्याला बहिर्मुख स्रोतस. बही म्हणजेच बाहेर, मुख म्हणजे ज्यांचं ओपनिंग हे बाहेरच्या बाजूने आहे शरीराचा, त्याला बहिर्मुख स्रोतस म्हटलं जातं. अंतर्मुख स्रोतस म्हणजे ज्या स्रोतसांचं ओपनिंग हे शरीरामध्येच आहे त्याला अंतर्मुख स्रोतस म्हटलं जातं. तर बहिर्मुख स्रोतस किती आहेत? 9. कोणते कोणते? श्रवण, नयन, वदन, घ्राण, गुदमेढ्राणी नव स्त्रोतांसी नराणा बहिर्मुखानी. म्हणजे नर म्हणजे पुरुष, मेल्स मध्ये बहिर्मुख स्रोतसांची संख्या किती आहे? 9. कोणते कोणते? श्रवण म्हणजेच कान, नयन म्हणजे डोळे, वदन म्हणजे मुख, तोंड, घ्राण म्हणजे नाक, गुद म्हणजे एनस, मेढ्र म्हणजेच मेल जेनायटल्स. तर हे जे आहेत हे 9 बहिर्मुख स्रोतसांची संख्या मेल्स मध्ये सांगितलेली आहे. म्हणजे 2 कान, 2 डोळे, 1 मुख, 1 घ्राण, 1 गुद आणि 1 मेढ्र. किती झाले? 4, 5, 6, 7, 8. तर इथे मेढ्र हे जे आहे तर श्रवण 2 सांगितलेले आहेत, श्रवणेंद्रिय. नयन 2 सांगितलेले आहेत, वदन 1 आहे आणि घ्राण जे आहे तिथे देखील आपल्याला इथे 2 म्हणजे नासारंध्र जे आहे 2 नाकपुड्या असल्या कारणाने इथे आपल्याला 2 ही संख्या घ्राणाची धरायची आहे. गुद 1 आणि मेढ्र म्हणजे मेल जेनायटल्स 1. तर अशा पद्धतीने हे होतात 9. मेल्स मध्ये बहिर्मुख स्रोतस किती आहेत? 9 स्त्रोतांसी नराणा बहिर्मुखानी. पण आता इथे एक्सेप्शन काय आहे? एतानी एव स्त्रीणाम अपराणी च त्रीणी द्वे स्तनयोगो अधस्था रक्तवहंच. आणि फिमेल्स मध्ये हे किती सांगितलेले आहेत? तर 3 एक्स्ट्रा सांगितलेले आहेत. त्रीणी म्हणजे कोणते कोणते? 3 एक्स्ट्रा सांगितलेले आहेत, +3 म्हणजे 2 स्तन आणि 1 योनी मार्ग, असे 3 एक्स्ट्रा बहिर्मुख स्रोतस हे स्त्रियांमध्ये सांगितलेले आहेत. तर बहिर्मुख स्रोतस मेल्स मध्ये 9 आहेत, श्रवण, नयन, वदन, घ्राण, गुद, मेढ्र. आणि स्त्रियांमध्ये +3 त्रीणी म्हणजे 3 एक्स्ट्रा आहेत, 2 स्तन आणि 1 योनी, ज्याच्यातून आर्तवह स्रोतसाचं ओपनिंग सांगितलेलं आहे. तर हे आपल्याला बहिर्मुख स्रोतसाबद्दल लक्षात ठेवायचं. दुसरा प्रकार आहे स्रोतसांचा, तो म्हणजे अंतर्मुख स्रोतस, ज्यांचं ओपनिंग हे शरीराच्या आतमध्येच आहे. तर याच्यामध्ये परत 2 रेफरन्सेस आहेत, आचार्य चरक आणि आचार्य सुश्रुत. तर सुश्रुतांनी काय सांगितलेलं आहे?
तानी तू प्राण अन्न उदक रस रक्त मांस मेद मूत्र पुरीश शुक्र आर्तव वहानी येषु अधिकाराः एकेषां बहुनी एतेषां विशेषा बहवाः. म्हणजेच इथे आचार्य सुश्रुतांनी आपल्याला अंतर्मुख स्रोतसांची संख्या किती सांगितलेली आहे? 11. कोणते कोणते? प्राण, प्राणवह स्रोतस, अन्नवह स्रोतस, उदकवह स्रोतस, रसवह स्रोतस, रक्तवह स्रोतस, मांसवह स्रोतस, मेदोवह स्रोतस, मूत्रवह स्रोतस, पुरीशवह स्रोतस, शुक्रवह स्रोतस आणि आर्तवह स्रोतस असे 11 अंतर्मुख स्रोतस आचार्य सुश्रुतांनी सांगितलेले आहेत. आचार्य चरकांनी काय सांगितलेलं आहे? तर प्राण उदक अन्न रसरुधिर मांस मेदो अस्थि मज्ज शुक्र मूत्र पुरीश स्वेद वाहन इति. म्हणजेच प्राणवह स्रोतस, उदकवह स्रोतस, अन्नवह स्रोतस, रसवह स्रोतस, रुधिर म्हणजेच रक्तवह स्रोतस, मांसवह स्रोतस, मेदोवह स्रोतस, अस्थिवह स्रोतस, मज्जावह स्रोतस, शुक्रवह स्रोतस, मूत्रवह स्रोतस, पुरीशवह स्रोतस आणि स्वेदवह स्रोतस असे आचार्य चरकांनी टोटल 13 स्रोतसांची संख्या सांगितलेली आहे. तर याच्यामध्ये आता एक टॅब्युलर फॉर्म मध्ये आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर आचार्य चरकांनी 13 अंतर्मुख स्रोतस सांगितलेले आहेत आणि आचार्य सुश्रुतांनी 11 अंतर्मुख स्रोतस सांगितलेले आहेत. हे जे पॉइंट्स आहेत हे MCQ साठी इम्पॉर्टंट असतात की कोणत्या आचार्यांनी स्रोतसांची संख्या किती सांगितलेली आहे. तर याच्यामध्ये जे कॉमन आहे ते प्राणवह स्रोतस दोघांनी सांगितले, उदकवह सांगितलेलं आहे, अन्नवह दोघांनी सांगितलेलं आहे, रसवह, रक्तवह, मांसवह इथेपर्यंत दोघांनी सेम स्रोतस सांगितलेला आहे. मेदोवह स्रोतस देखील दोघांनी सेम सांगितलेला आहे. एक्सेप्शन काय आहे? तर आचार्य चरकांनी अस्थिवह, मज्जावह आणि स्वेदवह स्रोतस हे वेगळे सांगितलेले आहेत, जे आचार्य सुश्रुतांनी सांगितलेले नाही. तर आचार्य चरकांनी हे जे अस्थिवह, मज्जावह, स्वेदवह हे सांगितलेले स्रोतस सुश्रुतांनी सांगितलेले नाही. बाकी परत शुक्रवह, मूत्रवह, पुरीशवह दोघांनी सांगितलेलं आहे. पण आचार्य सुश्रुतांनी मात्र आर्तवह स्रोतस हे एक्स्ट्रा म्हणजे नवीन सांगितलेलं आहे, जे आचार्य चरकांनी सांगितलेलं नाही. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? आचार्य चरकांनी 3 वेगळे स्रोतस कोणते सांगितलेले आहेत? अस्थिवह, मज्जावह आणि स्वेदवह. आणि आचार्य सुश्रुतांनी कोणतं वेगळं स्रोतस सांगितलेलं आहे? तर आर्तवह. तर अशा प्रकारे आचार्य चरकांनी 13 अंतर्मुख स्रोतस सांगितलेले आहेत आणि आचार्य सुश्रुतांनी 11 अंतर्मुख स्रोतस सांगितलेले आहेत. आता या स्रोतसांचं स्वरूप काय आहे? कशा पद्धतीने असतात हे? तर स्वधातू समवर्णानी वृत्त स्थूलानी अणुनीच स्त्रोतांसी दीर्घाणी आकृत्या प्रतान सदृशानी च. म्हणजेच स्वधातू समवर्णानी त्या स्रोतसांमधून जे काही पदार्थाचं वहन होत आहे त्या पदार्थाच्या रंगानुसार त्या स्रोतसाचा वर्ण असतो असं इथे सांगितलेलं आहे. स्वधातू म्हणजे त्या पर्टिक्युलर स्रोतसामधून जो काही पदार्थाचं वहन केलं जात आहे त्याच्यानुसार त्या स्रोतसाचं वर्ण असणार आहे. म्हणजे रक्तवह स्रोतसामधून जर रक्तधातूचं वहन होत असेल तर त्या स्रोतसाचा वर्ण हा रक्तवर्णी म्हणजे रेडिश कलरचा असणार आहे. वृत्त स्थूलानी अणुनीच म्हणजे वृत्त म्हणजे गोलाकार असू शकतं, स्थूल असू शकतात, अणुनी म्हणजे सूक्ष्म असे देखील असू शकतात. तर हे स्रोतसांचं स्वरूप सांगितलेलं आहे, त्यांचा रंग कसा आहे किंवा ते कसे असतात, त्यांचे शेप्स काय आहेत. तर वृत्त गोलाकार असू शकतं, स्थूल म्हणजेच ते ट्युब्युलर फॉर्म मध्ये, अणुनी म्हणजे छोटे छोटे असू शकतात, स्त्रोतांशी दीर्घाणी आकृत्या आणि दीर्घ आकृती म्हणजेच असे ट्युबल स्ट्रक्चर्स त्याचे असू शकतात. प्रतान सदृशाने म्हणजे ते रेटिक्युलर शेप्स मध्ये देखील असू शकतात. तर हे स्रोतसांचं स्वरूप सांगितलेलं आहे की त्याचा वर्ण काय आहे, त्या पर्टिक्युलर स्रोतसामधून ज्या पदार्थाचं वहन होत आहे त्या वर्णाचं ते स्रोतस असणार आहे. वृत्त, स्थूल, अणू असणार आहे. दीर्घ आकृती म्हणजे ट्यूब फॉर्म किंवा नळीसारखे असे पाईप सारखे असणार आहेत. प्रतान सदृशाने म्हणजे प्रतानासारखे रेटिक्युलर फॉर्म मध्ये ते असणार आहे. कार्य काय आहे स्रोतसांचं? तर स्त्रोतांसी खलु परिणाम आपद्यमानानां धातूनां अभिवाहिनी भवती अर्थेन. म्हणजेच ज्या पद्धतीचे पदार्थ शरीरामध्ये आहेत किंवा ज्या पद्धतीचे पदार्थ शरीरामध्ये आहेत त्यांचं वहन करून नेणं
त्या धातूंचं एका जागेवरून दुसऱ्या जागी ते धातू पोहोचवणं किंवा त्यांचं वाहून नेण्याचं कार्य जे आहे हे स्रोतस करत असतात. त्यामुळे स्रोतसांचं कार्य काय आहे? धातूंना अभिवाहिनी, म्हणजे जे काही शरीरामध्ये पोषक अंश तयार होतात, जे काही धातू तयार होतात, त्यांचं एका स्थानावरून दुसऱ्या स्थानापर्यंत ते वहन करून नेणं किंवा ते वाहून नेण्याचं कार्य हे स्रोतस करत असतात. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये स्रोतस हा जो बेसिक कॉन्सेप्ट आहे आयुर्वेदातला त्याविषयी आपण आज अभ्यास केलेला आहे. हा टॉपिक युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ आणि SAQ साठी इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामधले जे पर्याय सांगितलेले आहेत स्रोतसांचे ते MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. स्रोतसाची व्याख्या MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. किंवा आचार्य चरक आणि सुश्रुतांनी किती स्रोतस सांगितलेले आहेत किंवा कोणत्या आचार्यांनी कोणते वेगळे स्रोतस सांगितलेले आहेत, हे सगळे पॉईंट्स MCQ साठी इम्पॉर्टंट आहेत. किंवा डायरेक्ट तुम्हाला स्रोतसाची व्याख्या आणि आचार्य चरक आणि सुश्रुतानुसार स्रोतांची संख्या आणि नावे असा प्रश्न SAQ साठी विचारला जाऊ शकतो. तर हा टॉपिक छोटा आहे पण इम्पॉर्टंट आहे. तर जर तुम्ही काही यातले पर्टिक्युलर टॉपिक्स व्यवस्थित वाचून लक्षात ठेवले तर एक्झाममध्ये तुम्ही इझिली या क्वेश्चन्सचे आन्सर करू शकाल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.